सोलापुरातील दुर्दैवी अग्नितांडवात दगावलेल्या मैतास कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी आमदार आडम मास्तर यांनी केली। अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल कारखान्याला 18 मे रोजी पहाटे 3:30 वाजता भीषण आग लागली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 12 तास लागले। या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या 1.5 वर्षांच्या बाळासह 8 जण आगीत भस्मसात झाले। ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरली। या प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा अकार्यक्षम आणि निष्प्रभ ठरली। त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावं आणि संबंधित भीषण अग्नी तांडवाची सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी करून या दुर्दैवी घटनेला कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली। त्या कारखान्याचे मालक 5:30 वाजेपर्यंत मोबाईलवरून आपल्या आत्मा, आपले जे स्वकीय आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले परिवार आहे, यांना कळवून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळं फोडलेलं होतं। महानगरपालिकेची यंत्रणा 15-20 मिनिटांमध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचली असते, 8 माणसं वाचलं असतं आणि आगीला एवढं मोठं स्वरूप मिळालं नसतं। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना माझी अशी मागणी आहे, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करा। त्यांना त्याच्याखाली अटक करून केस चालवा, त्याशिवाय कारखानदार आणि कामगारांचे समाधान होणार नाही। या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे। त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे। तसंच आडम मास्तर यांनी मैतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत त्यांचं सांत्वन केलं।